एका वडिलांनी आधी पत्नी आणि 2 लहान मुलांना विष दिलं आणि नंतर टीव्हीच्या स्क्रीनवर शेवटचा संदेश लिहून स्वतःचंही आयुष्य संपवलं. पण का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मंडळी, ही घटना आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर जिल्ह्यात घडली. वडील 30 वर्षीय दामू हा बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत होता. त्याची पत्नी निर्मला 2 लहान मुलांसोबत तो आनंदाने राहत होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला मेंदूशी संबंधित गंभीर आणि असाध्य आजार असल्याचे निदान झाले. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरही तिच्या बरे होण्याची आशा कमी असल्याचे सांगण्यात आले होते. पत्नीचं दुःख आणि मुलाच्या भविष्याची चिंता यामुळे दामू मानसिकदृष्ट्या खचला होता. पोलिसांच्या तपासानुसार त्याने पत्नी आणि दोन्ही मुलांच्या जेवणात विष मिसळलं आणि त्यानंतर स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने टीव्हीच्या स्क्रीनवर एक नोट लिहिली. त्यात लिहिलेलं होतं, माझ्या बँकेतील पैसे आमच्या चौघांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात यावे. त्याचबरोबर एटीएम कार्डाची माहिती, बँकेची डिटेल दिलेली होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण एक प्रश्न कायम, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी ते आयुष्य संपवण्याचं कारण होऊ शकतं का? तुमचं मत काय, कमेंट मध्ये नक्की सांगा.